तर साठवणांच्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं, तर समोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली। साठवणांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि भाजप आमने सामने आली आहे। पोलिसांनी एका बाजूला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवून ठेवलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्ते सुद्धा जमा झाले आणि दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। साठवणांच्या कार्यालयाच्या बाजूलाच पोलिसांनी बॅरिकेडिंग करून एका बाजूला काँग्रेस कार्यकर्त्यांना इथे रोखलं। अमित साठवांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि भाजप आमने सामने आलेली आहे। जोरदार घोषणाबाजी सध्या या ठिकाणी सुरू आहे। अमित साठम यांनी असलम शेख यांच्यावर टीका केली होती, त्यावरून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। साठवांच्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली, त्यानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एका बाजूला या ठिकाणी रोखलं। अमित साठवांनी असलम शेख यांच्याविषयी काय वक्तव्य केलं होतं, तर ते आपण पाहूया। नाही, असलम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोढाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे, त्यांना धमकी दिलेली आहे, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे। आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख, आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। तुम्ही त्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाडमध्ये जो चालवलेला आहे, तो मालवणी पॅटर्न उडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अमित साठम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि भाजप आमने सामने आली आहे। साठम यांच्या याच वक्तव्यावरून मुंबई काँग्रेस या ठिकाणी आक्रमक झाली आणि त्यांनी अमित साठम यांच्या कार्यालयाबाहेर धडक दिली। समोर भाजप कार्यकर्ते देखील जमा झाले आणि दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली। साठमांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि भाजप आमने सामने आली। तर बॅरिकेडिंग करून या ठिकाणी पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना रोखलेलं आहे। अमित साठम यांच्या असलम शेख यांच्यावरच्या टीकेनंतर काँग्रेस आक्रमक झाली। काँग्रेसकडनं देखील जोरदार घोषणाबाजी इथे करण्यात आली। साठवांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि भाजप इथे आमने सामने आली आहे। दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। पोलिसांनी मात्र दोन्ही कार्यकर्त्यांना वेळीच या ठिकाणी रोखलेलं आहे।